हॅलो हॅलो चेक. तर व्यासपीठावरती आपण पुढचा सन्मान करणार आहोत. सोमनाथ जोशी साहेब देखील उपस्थित आहेत. सोमनाथ दादांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. सोमनाथ दादांचा देखील सन्मान व्यासपीठावरती केला जातो. इथे मात्र मैदानामध्ये धावा बनायला सुरुवात झाली आहे. पाहुणे जितके दर्जेदार तितकेच दर्जेदार स्ट्रोक सध्या तरी मैदानामध्ये लागला. स्ट्राइक वरती प्रशांत. हॅलो 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 चेक. गोलंदाज आपण पाहतो अमोल बलवंतवाडीचा फिरकीचा जादूगार, ज्याच्या बोटांमधली जादू फार अनोखी आहे. त्याची शैली देखील अनोखी आहे. निराळा खेळ बलवंतवाडीचा पाहायला मिळेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. जर फिरकी समजत नाहीये तर स्टेप आउट होऊन खेळणं योग्य डिसिजन बॅटरचा. स्ट्राइक वरती आपण पाहतो बॅट्समन योगेश सर प्लीज या तुम्ही. जरा ही लहान मुलं सांभाळ सर. सर दर 5 मिनिटांनी येऊन एकच प्रश्न विचारतात. सर आमची मॅच कधी आहे? ज्युनियर खेळाडू अंडर 15 तुम्हाला सूचना देतो आधीच. हा पूल जसा कंप्लीट झाला ना लगेच मैदानामध्ये तुमच्या मॅचेस एक साथ 3-3 विकेट वरती खेळतो आहोत. तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 14. चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक 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 चेक. चला मी चेक करेपर्यंत मैदानामध्ये काय घडलं पाहूयात. एक बॅटर मैदानामध्ये न्यू एंटर झाला दीपेश. धावसंख्या धावफलकावरती 14. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र मोठा फटका. हा बॅकलिफ्टने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉल झाले 3 बॉल. इथे मात्र जबरदस्त अटेम्प्ट होता तेजसचा. चला तेजसची ओळख एक पटवून देतो तुम्हाला. ज्यावेळी आपण अश्वनाग टीम आपण पाहतो, अश्वनाग मधील ओमकार पाटणे ह्याला खेळताना पाहतो. जेव्हा ओमकार क्रिकेटची सुरुवात करत होता तेव्हा आघाडीची जोडी तेजस मथुरे आणि त्यांचा बंधू अर्थातच गणेश मथुरे अश्वनागची ओपनिंग पेअर असायची. त्यावेळी ओमकार पाटणे आपण पाहिलं तर 4-5व्या क्रमांकावरती यायचा. आज खेळ सुधारला, खेळ डेव्हलप झाला. खऱ्या अर्थाने अंडरम क्रिकेट आणि त्या खेळासोबत जी प्रसिद्धी प्राप्त केली आहे
जबरदस्त ओमकार पाटणे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजे 16. चेंडू आतापर्यंत झाले त्या षटकातील 4. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये रोहित. इथे मात्र नो बॉलचा सिग्नल तर आला. क्रॉसिंग तर केली आहे. सिग्नल वरती क्रॉसिंग केली. रेड सिग्नल होता. क्रॉसिंग अलाउडच नाहीये. फाईन भरावं लागेल. भुगतान आहे तर नुकसान देखील. विकेट मिळाली. माघारी जावं लागेल आघाडीच्या फलंदाजाला. हॅलो. तर व्यासपीठावरती आपण पाहतो भगवा चषक ही स्पर्धा सुरू आहे. शिवसेनेचे सर्वत्र फ्लॅग्स इथे मात्र आपण पाहतोय. आणि व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक प्रकाशजी मानेसाहेब उपस्थित आहेत. खासदार श्रीकांत शिंदे कार्यालयाचे प्रमुख आणि साहेबांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. प्रकाशजी मानेसाहेब इथे मात्र उपस्थित होतात आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज शिवमचा वापर केला. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. दीपेशच्या बॅटचा चेंडूशी संपर्क झाला नाही पण तरी देखील धाव मिळाली. एक स्ट्राईक वरती फलंदाज येतोय तो म्हणजेच मयूर. स्ट्राईक वरती मयुरेशला आपण पाहतो. मयुरेश आणि दीपेश दोन फलंदाज सध्या तरी विशेष पारी खेळण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र लाईन चेक केली जाईल. थेट डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. व्हाईट बॉल अवांतर धाव. हॅलो. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 21 धावा. 21. शिवम बॉलिंग मार्कवरती. इथे मात्र फुलटॉस चेंडू. झेलची संधी. कॅच झाली. ड्रॉप. एक धाव झालं कंप्लीट.
षटकातील शेवटचा चेंडू फेकायला गोलंदाज तयार. भाई जयेश इथे मात्र धावा मिळतील 6. ओमकार जयेश आहे का तिथे? लुडबे जयेश आहे का? जयेश 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 डाव कंप्लीट झालाय. धावा फलकावरती 31 धाव्यांवरती रोखलंय ते म्हणजे टीम मंगेश 11ला. तर व्यासपीठावरती आपण सन्मान करूयात माजी नगरसेवक प्रकाशजी माने साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. खासदार श्रीकांत शिंदे कार्यालयाचे प्रमुख प्रकाशजी माने साहेबांचा सन्मान इथे मात्र आपण करत आहोत. आपल्या हक्काची स्पर्धा आपण पाहतोय. शिवसेना चषक अर्थातच भगवा चषक. तर साहेबांचा सन्मान इथे मात्र व्यासपीठावरती केला जातो. साहेब इथे मात्र उपस्थित होत आहेत. स्पर्धेचा आनंद घेतात. ज्या स्पर्धेमध्ये कोणतंही प्रवेश शुल्क आकारलं जात नाहीये. आपल्या विभागातील खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म चांगलं व्यासपीठ मिळावं हे पाहिलेलं संदेशजी पाटील साहेबांनी गोड स्वप्न आज सत्यात उतरलं आणि सातत्याने या स्पर्धेला प्रचंड जनसमुदाय विभागातील स्पर्धक तर स्वइच्छेने येतात पण जे विभागाच्या बाहेरचे आहेत ते मात्र स्वतःला कोसत असतात आणि सांगत असतात की आम्ही या विभागामध्ये का नाही आहोत. आम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. हॅलो जयेश मॅचला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती 33 धावेंचं आपण जर पाहिलं 31 धावेंचं छोटं बँक बॅलन्स उभं केलं आणि त्या बँक बॅलन्स सोबतच मैदानामध्ये धावा खर्च करायला उतरला मंगेश 11 आणि पहिल्या चेंडूवरती एक्सपेन्सिव्ह धाव 6 धावा. आता चेंडू हॅलो 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 शेख हॅलो शेख धावा दाखवल्यावरती आपण पाहतो म्हणजेच 8 पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. त्यानंतर आपण जर पाहिलं
हॅलो 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 चेक. धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच 18-31च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. समोर आता मात्र स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, बॅट रोल आउट. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 20. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा करायच्यात. जो फलंदाज धावा बनवत होता तो बाद झाला. आता मात्र बलवंतवाडी संघाला जिंकण्यासाठी 6 मध्ये 11 करायच्यात. थोडंसं मायूस केलं फलंदाजाने, कारण की मी म्हणेन 30च धावा बनवल्या. स्कोअरबोर्डवर 31चं लक्ष ठेवलं, पण माफक लक्ष पाहता पाहता इतकं भयानक झालं, निक्रूर रूपामध्ये आलंय. 6 चेंडूमध्ये आता करायच्यात 11. खेळाडू उभा केलाय जवळच धावा रोखण्यासाठी. यानंतरची मॅच स्वराज्य डोंबिवली आणि फ्रेंड्स 11. चला दोन्ही टीमचा कॅप्टन या. फ्रेंड्स 11 आणि स्वराज्य डोंबिवली. अंपायरचा सिग्नल येतो म्हणजे व्हाईट बॉल. गोलंदाज ओमकार. स्ट्राईक वरती बॅटर रोहित. लाईन चेक केली जाईल. पहिला चेंडू डावा स्टेक वरती. पुढचा चेंडू 7 मीटरची खेळपट्टी. अजून एक 7 मीटरची खेळपट्टी तयार केली. तिथे देखील वाईडच बॉल होता. इतका बाहेर फेकला. फ्रेंड्स 11 टीम. मर्यादा एकदा तुझी ऍक्शन दाखव. ऍक्शन या पब्लिकला ऍक्शन बघायची तुझी बॉलिंगची.
डेंजर आहे भाई. बावीसावा धावफलकावरती आहेत. आता मात्र गोलंदाजाचा नेम चुकला इथपर्यंत तर ठीक आहे. मंगेश इलेव्हनने सरळ गोलंदाजच बदलला, कारण की धावा फार महत्वाच्या. ओमकारनं आतापर्यंत जरूर चांगलं काम केलं. आता मात्र खेळाडू तैनात केलाय. धनेश मात्र अगदी हात वर करून उभा हँड्स अप पोझिशन मध्ये. आता मात्र चांगला चेंडू टप्पा पळला, वळाला, नजरेसमोर वळाला आणि वळणाऱ्या चेंडूला नीट पाहणं फार गरजेचं होतं, अन्यथा कनेक्शन प्रॉपर होत नाहीये. आता मात्र टापचा फटका गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न. अभिषेक पडला, उठेपर्यंत चेंडू उचलला तोपर्यंत शिवम आणि रोहितने एक धाव केली कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 23-23. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू 8 धावांची गरज. चार चेंडू आणि 8. हँड्स अप धनेश, सरेंडर कर तू. इथं मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू आला नाहीये, आलाय डॉट बॉल. आता मात्र करायच्यात 3 चेंडूंमध्ये 8 धावा. तेजस्वी विकेट मिळाली. तिथे मात्र खऱ्या अर्थाने खेळाला बदलतं स्वरूप आपण पाहिलं. पण 3 चेंडू 8. एक फटका सरळ पुन्हा एकदा ताट मानेने मैदानाच्या बाहेर येईल बलवंतवाडी. पण अजून एक डॉट बॉल. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल. बघूयात कुणाचा वाढता क्रम आपल्याला दिसतोय. आलाय तो डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 23. इथे मात्र लॉफ्ट केला. ओहो, क्लायमॅक्स. फसवलेली मॅच हसवतोय बलवंतवाडीचे खेळाडू. 2 चेंडून आधी ज्या खेळाडूला म्हणत होते करतोय काय, त्याने दाखवलं भाई हे करतोय. 6 धावा सरळ टोकल्यात. इझी स्ट्रोक, स्कोरिंग स्ट्रोक. शिवम वाकोडे मॅचला वाकवतोय, झुकवतोय पुन्हा एकदा आपल्या दिशेला. भाई अंडर 15 ना सगळ्या टीम आल्यात नाही. ते अंडर 15 हा पूल संपला ना तुम्हाला लगेच खेळायला लावतो भाई. पण सारखं येऊ नका भावांनो प्लीज. भाई एकच प्रश्नाचं उत्तर 10 वेळा देऊन मला पण कंटाळा आला आता. अंडर 15 हा पूल कंप्लीट झाला. मी सांगेन शेवटची मॅच कधी आहे. बघितलं भाई असं ना टॉसला आहे ना तुम्ही. त्यांचा कॅप्टन आलाय, तुमचाच येत नाहीये. तुम्हाला पॅनल्टी. स्वराज्य डोंबिवली टीम जयेंद्र दादा कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहे आमच्या मागे. गिरीशचा कॅप्टन आहे. चला विभागातील स्पर्धा आणि आमच्या विभागामध्ये क्रिकेटचा विषय तर गिरीश भोईर कसा लांब राहील. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय. माजी नगरसेवक प्रकाश माने साहेब उपस्थित आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉस इथे मात्र केला जातोय. घेऱ्यामध्ये घेतला. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात वाटतं. कंप्लीट झाल्यात का काय पाहिजे.
भाई अंपायर आहेत तिथे. फिल्डिंग जबरदस्त. खेळाडूला काय दुखापत झाली आहे का? दुखापत एक मला माहिती आहे ती झाली आहे ती म्हणजेच टॉस आपण करून घेऊयात. माने साहेब उपस्थित आहेत. हे चला मॅचला टाइम आहे तुमच्या आधीच. 3 मॅच नंतर मॅच आहे तुमची भाई. टॉस इथे मात्र झाला. टॉस जिंकला स्वराज डोंबिवली. डिसिजन फिल्डिंग करण्याचा क्षणाचाही विलंब न घेता वळतोय मैदानामध्ये. तिथे मात्र काय घडलं? 2 मध्ये 8 हवे होत्या. ताट मानेने षटकार टोकला. पुढच्या चेंडूवरती 2 धावा धावून कंप्लीट केल्यात का? हा प्रश्न. क्लोज क्लोज एन्काउंटर. अरे या कुठे राहिले तुम्ही? अरे टीम नका येऊ. टीम नका येऊ. टीम तुमचा 12th मॅन नव्हता आता कशाला आलेत? 12th मॅन नाही पाठवला. आता जो डिसिजन येईल तो घ्या. तरी टीम थांबते. टीमला अलाउड नाहीये परत. बाई थांबव बाई.
बलवंतवाडी संघ सामना जिंकला.